नमस्कार. सिडनीच्या रात्रीच्या 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने. धैर्य आणि आत्मविश्वास ही यशाची किल्ली आहे. या तुमच्याकडे नेहमीच असू द्या. आजचा सुचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली असून शहर गुन्हे शाखेने एमडीची विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. अमरावती शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ माफियांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचवटी चौकातील हॉटेल रोशनी समोर सापळा रचला. एका ऑटो रिक्षातून 3 संशयित व्यक्ती येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून अब्दुल राकीब अब्दुल राझिक, अब्दुल नासिर अब्दुल रहीम आणि सय्यद रजा सय्यद जहूर या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 23.800 मिलीग्रॅम वजनाची एमडी पावडर मिळून आली आहे, ज्यांची किंमत 1,12,500 रुपये आहे. पोलिसांनी ड्रग्जसह ऑटो रिक्षा आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 2,63,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक केलेल्या आरोपींनी हे ड्रग्ज कुठून आणलेत याचा पुढील तपास सुरू असून या रॅकेटमधील आणखी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस आयुक्त यांनी अमरावतीत ड्रग्ज बाळगणाऱ्या, सेवन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. ड्रग्ज विरोधी ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर सुरू असलेल्या कारवाईविषयी आपण जाणून घेणार आहोत. अमरावती ग्रामीण पोलिसांनी गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळून लावला आहे. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून शिरसगाव कसबा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की कारंजा ते करजगाव रस्त्याने 2 व्यक्ती गोवंशाची तस्करी करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी 4 गोवंशांना क्रूरपणे वागणूक देऊन त्यांचा चारा पाण्याची सोय न करता कत्तलीसाठी पायी घेऊन जात होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत कारंजा ते करजगाव मार्गावर सापळा रचला. यावेळी 74,000 रुपये किमतीचे 4 गोवंश जप्त करण्यात आले. पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची नावे ज्ञानेश्वर रमेश सुलके वय 35 वर्ष आणि 40 वर्षीय शेख करीम शेख मजीद आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती शहराच्या मध्यभागी असलेल्या जयस्तंभ चौकातील एका प्रसिद्ध खेळण्याच्या दुकानाला भीषण आग लागली. अग्निशमक दलाच्या तात्काळ कारवाईमुळे ही आग नियंत्रणात आणली गेली असली तरी दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. अमरावती शहराच्या जयस्तंभ चौक ते श्याम चौक परिसरात आज एक मोठी दुर्घटना घडली. रविवार 31 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 12:30च्या सुमारास सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या
बजाज खिलोना दुकानाला अचानक भीषण आग लागली. आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही माहिती तात्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचताच त्यांनी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले. डबल लगा है. तब्बल 4 ते 5 गाड्यांच्या मदतीने ही आग काहीच वेळात पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली. या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती समोर येत आहे. ही आग 3 मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर लागली होती. याच मजल्यावर मोठ्या प्रमाणात खेळणी ठेवली होती. दुर्दैवाने या आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे या दुकानाला दुसऱ्यांदा आग लागल्याची ही घटना आहे. अग्निशमक दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली, परंतु दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या कारणाचा तपास सुरू असून अधिक माहिती लवकरच समोर येईल. मेलघाटच्या राजकारणात आज पुन्हा एकदा दलबदल एक्सप्रेस धडली आहे. होय, माजी आमदार राजकुमार दयाराम पटेल पक्ष बदलणे ज्यांचं छंदच बनलं आहे. 2024 मध्ये शिवसेना शिंदे गटाकडे गेले, परंतु तिकीट न मिळाल्यावर थेट रिव्हर्स गिअर मारून पुन्हा प्रहारमध्ये परतले. आता सवाल असा आहे की हे जनतेसाठी आहे की फक्त खुर्चीसाठी. 1995 बीएसपी तिकिटावर पराभव, 1999 बीजेपीवर विजय, 2004 पुन्हा भाजप, 2009 ते 2014 पराभव, 2019 प्रहार जनशक्ती पक्षावर विजय, 2024 शिवसेना शिंदे गटात प्रवेश, तिकीट मिळालं नाही, 2024 अखेर परत प्रहारमध्ये रिएंट्री, 2025 पुन्हा काँग्रेसमध्ये. राजकुमार पटेल हे खरंच दल बदलाचे ब्रँड अँबॅसेडर. शिंदे गटाकडे तिकीट मिळालं असतं तर कदाचित ते आज शिवसेनेतच असते. तिकीट नाही मिळालं म्हणून परत प्रहारमध्ये आणि आता काँग्रेसमध्ये. जनतेसाठी नव्हे तर तिकिटांसाठी बदल हाच त्यांचा राजकीय फंडा. 4 लाख रुपए अभी देता हुआ है, 4 लाख रुपए अभी देता हुआ है और पहले अभी पैसे देता 4 लाख और उसकी लड़के को अभी यहीं पे खुपसता हुआ, लड़के को अभी यहीं पे खुपसता हुआ, लड़के को अभी यहीं पे खुपसता हुआ. राजकुमार पटेल यांचा प्रवास असा: बीएसपी, बीजेपी, प्रहार, शिंदे गट आणि नंतर परत प्रहार आणि आता काँग्रेस. असं म्हणायला हरकत नाही की पक्ष नाही, फक्त तिकीटच माझा धर्म आहे. आता काँग्रेसला नवा कप्तान मिळाला आहे, परंतु जहाज डुबायचं बाकी आहे. अमरावती शहरातील एक जुनं आणि विश्वासार्ह नाव कृष्णा वॉशिंग कंपनी या नव्या शाखेचं उद्घाटन येत्या सोमवारी 1 सप्टेंबर रोजी होत आहे. आता एक नव्या अवतारात ग्राहकांच्या सेवेत येत आहेत. अत्याधुनिक सुविधांसह सुरू होणाऱ्या त्यांच्या नवीन शाखेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. अमरावती शहरातील नागरिकांच्या सेवेत गेल्या 1950 पासून कार्यरत असलेले कृष्णा वॉशिंग कंपनी आता एक नव्या आणि अत्याधुनिक स्वरूपात येत आहे. शहरातील वाढती गरज लक्षात घेऊन आता ग्राहकांना त्यांच्या कपड्यांसाठी अत्याधुनिक वॉशिंग सुविधा मिळणार आहे. या नव्या शाखेचं उद्घाटन येत्या सोमवार 1 सप्टेंबर रोजी होत आहे. जयस्तंभ चौक ते मोर्शी रोडवरील मालवीय चौक परिसरातील सहकार भवनच्या समोर असलेल्या मातोश्री आर्केडमध्ये हे दुकान सुरू होत आहे. या उद्घाटनाची विशेष गोष्ट म्हणजे या नव्या शाखेचं उद्घाटन कोणत्याही मोठ्या व्यक्ती किंवा नेत्याकडून होणार नाही, तर कंपनीत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हस्तेच हे उद्घाटन होणार आहे. या निर्णय कर्मचाऱ्यांच्या कामाचा सन्मान करणारा आहे. या नव्या स्वरूपातील कृष्णा वॉशिंग कंपनीला भेट देण्यासाठी अमरावतीकरांना आवाहन करण्यात आले आहे. या नव्या सुरुवातीसाठी सिटी न्यूज कडूनही खूप खूप शुभेच्छा. मैं संजय भैयालाल जी किलेकर, कृष्णा वॉशिंग कंपनी अमरावती, अंबानगर में सन 1950 में
हमारे पिताजी भैयालाल जी किल्लेकर, इन्होंने यह व्यवसाय शुरू किया। आज 3 पीढ़ियों ने कृष्णा वाशिंग कंपनी के इस छोटे से पौधे को वृक्ष बनाकर नया रूप दिया है। हमारी पहली शाखा मालवीय चौक पूर्णा कॉटन मार्केट कृष्णा वाशिंग कंपनी थी। दिनांक 1 सितंबर से ये दूसरी शाखा शुरू होने जा रही है, श्री कृष्णा वाशिंग कंपनी करके, मातोश्री आर्केड, सिटी न्यूज चॅनल मुख्य कार्यालय के नीचे। एका जुन्या व्यवसायाने काळानुसार बदल घडवून आणून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे। कृष्णा वॉशिंग कंपनीला भेट देण्यासाठी अमरावतीकरांना आवाहन करण्यात आले आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। रामटेक जवळच्या एका तलावात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। 2 वर्षांपासून एका आजाराला कंटाळून त्यांनी आपलं जीवन संपवल्याचं समोर आलेली माहिती आपण बघूया। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे। रामटेक तुमसर बायपास मार्गावरील नागारा तलावात एका 78 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक वामन कान्होजी दोडके हे बोर्डा येथील रहिवासी होते। गेल्या 2 वर्षांपासून वामन दोडके यांना हाताला एक गंभीर जखम झाली होती। या जखमेमुळे त्यांना खूप त्रास होत होता। त्यांच्या मुलांनी आयुर्वेदिक आणि इतर अनेक उपचार करून पाहिलेत, परंतु त्यांना कुठेही आराम मिळाला नाही। असह्य वेदनांमुळे त्यांनी अखेर आपलं जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे। पहाटे नागारा तलावात त्यांचा मृतदेह दिसल्यानंतर रामटेक पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला आणि पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला। शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला असून बोर्डा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत। एका आजारामुळे जीव गमावलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। देवलापार जवळच्या एका जंगलात बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हा तरुण गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता होता। या घटनेविषयी आपण जाणून घेऊया। नागपूर जिल्ह्याच्या देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे। गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिपरिया येथील 22 वर्षीय तरुण चेतन प्रदीप सोनटक्के यांचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार चेतन हा गेल्या काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता। त्याला कोणीतरी मारहाण करत असल्याचा भास होत असल्याने तो इकडे तिकडे धावत असे अशी चर्चा गावात होती। मंगळवारी पहाटे 4 वाजता तो घरातून निघून गेला आणि तेव्हापासून बेपत्ता होता। सकाळी पवनी बफर झोनचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना कक्ष क्रमांक 584 मध्ये चेतनचा मृतदेह दिसला। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही माहिती चेतनच्या कुटुंबियांना दिली। या घटनेची माहिती मिळताच देवलापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नारायण तुरकुंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकूर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झालेत। मृतदेहाची तपासणी करून तो कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला। पिपरिया येथे चेतनवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेची पुढील चौकशी देवलापार पोलीस करीत आहेत। एका तरुणाचा अशा प्रकारे अचानक झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। राज्यात आरक्षणाचं रण पेटलं आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत। तर त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात मोठा असंतोष उसळत असल्याचे चित्र दिसत आहे। या साखळी उपोषणाला भेट देत भाजप आमदार तथा ओबीसी नेते परिणय फुके यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येईल अशी भीती व्यक्त करत ओबीसी महासंघानं स्पष्ट मागणी मांडली आहे। अखेर आरक्षणाच्या लढाईत ओबीसींचा आवाज किती बुलंद होतोय आणि राजकीय पक्ष आपली भूमिका कधी जाहीर करणार हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। आंदोलनस्थळी आलेले आहात, काय चर्चा झाली, काय सांगा? बघा, असं आहे की मागील 2 दिवसापासून मनोज जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून मुंबई इथे मराठा समाजाला ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातल्या मागणी संदर्भात ते आंदोलन करतात आहे आणि कुठेतरी या आंदोलनामुळे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे।
एक रोष निर्माण झालेला आहे आणि एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. आणि म्हणूनच राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने माननीय डॉक्टर बाबनराव तायवाडे सरांच्या नेतृत्वात इथे नागपूर इथे संविधान चौकात हे एक सरकारचं लक्ष वेधण्याकरता हे एक साखळी उपोषणाची सुरुवात इथे करण्यात आलेली आहे. आणि कुठेतरी ही जे भीतीचं वातावरण थांबवण्याकरता मी इथे आलेलो आहे. मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणतेही काही झालं कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी आरक्षणावर कुणालाही वाटेकरी किंवा हिस्सेदारी करणार नाही. तुम्हाला एक निवेदन दिलं, काय निवेदनामध्ये मागणी आहे त्यांची? या निवेदनामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून अनेक मागण्या सरकार दरबारी त्यांनी केलेल्या आहे. माझ्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हे पोहोचण्याचं त्यांनी विनंती केलेली आहे. त्यात अनेक विषयांची मागणी केली. त्यात विशेष करून हा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये ही प्रमुख त्यांची मागणी आहे. इतर त्यांच्या अनेक ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या, ओबीसींच्या संदर्भातल्या, हॉस्टेलच्या संदर्भातल्या, विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या अनेक त्यांच्या मागण्या आहे. या सर्व मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार. अशी तक्रार येते काही ओबीसी आमदारांकडून की जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करून देण्याची अस्वस्थता व्यक्त झालेली अशी मागणी काही आमदार ओबीसी आमदार जे आहेत त्यांच्याकडून अस्वस्थता व्यक्त करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करण्यात द्यायला नको होतं असं. नाही, बघा असं आहे की आंदोलन करण्याचं आणि मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. सगळे आपल्या मागण्या मागू शकतात. सगळ्यांना त्या प्रकारचे अधिकार आहेत, ते सगळं करू शकतात. आणि म्हणून त्या माध्यमातूनच त्यांनी हायकोर्टाची परवानगी घेऊन त्यांनी तिथे आंदोलन सुरू केलेलं आहे. आता मला असं वाटतं की ओबीसी आमदारांनी काही त्यात भिण्याचं कारण नाही की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. आमदार केणीकर यांनी असं म्हटलं की मनोज जरांगे कुठेतरी हे शरद पवारांचे सुसाईड बॉम्ब आहे. बघा असं आहे की ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनोज जरांगेच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे, ज्या प्रकारे कालच शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे काही नेते असतील, त्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. तर माझं या माध्यमातून या सगळ्या नेत्यांना प्रश्न आहे, महाविकास आघाडीला प्रश्न आहे, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रश्न आहे, शिवसेना उभाटा गटाला प्रश्न आहे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना प्रश्न आहे की तुम्ही जरांगे पाटलांची जी मागणी आहे की जे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातली त्याला आपण समर्थन करता का? त्यांनी आपलं मत किंवा त्यांनी जाहीररित्या हे सगळं स्पष्ट करावं जेणेकरून ओबीसी समाज पुढची आपली भूमिका निश्चित करणार. आरक्षणाचा वाद आता अधिक टोकाला पोहोचला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे का? या प्रश्नाचं उत्तर अजूनही गूढच आहे. ओबीसी समाजाने मात्र आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको. आता सरकार नेमका कोणता निर्णय घेणार आणि या संघर्षात कोण कुणाच्या पाठीशी उभं राहत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक असलेल्या रानभाज्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रामटेक येथे एका अनोख्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या रानभाजी महोत्सवात 50हून अधिक प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कृषी विभाग आणि आत्मा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवामध्ये स्थानिक महिला शेतकऱ्यांनी विशेष सहभाग घेतला होता. त्यांनी काटवल, अंबाडी, सुरण, मठभाजी, करवंद आणि धोपयपट्टी अशा 50पेक्षा जास्त प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले होते. या भाज्या केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत काही महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण आत्मा आणि कृषी विभाग अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमानाने रानभाजी महोत्सव साजरा केलेला आहे. तरी सदर तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाला माननीय राज्य कृषी मंत्री जयस्वाल साहेब यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. यावर्षी रानभाजी महोत्सवाला जवळपास 50 स्टॉल उपलब्ध झालेले आहेत,
ज्यामध्ये अतिशय दुर्मिळ अशा भाज्या तसेच आपल्या दैनंदिन जेवणामध्ये येणाऱ्या भाज्या त्यांनी दर्शवलेल्या आहेत, डिस्प्लेला ठेवलेल्या आहेत, तसेच विक्रीसाठी पण ठेवलेल्या आहेत. वास्तविक पाहता या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण रानभाज्या म्हणजे ज्या दुर्मिळ डोंगर दऱ्यातून मिळणाऱ्या भाज्या लुप्त होत चाललेल्या आहेत, तर आपल्या पुढच्या पिढीला याची माहिती मिळावी म्हणून याचा हा मोठा डोळ्यासमोर ठेवून आपण हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. रामटेक येथील रानभाजी महोत्सव ज्याने शहरी लोकांना रानभाज्यांचे महत्त्व पटवून दिलेत आणि महिला शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिलेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आज गणेश उत्सवाचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे, परंतु यवतमाळमधील एका गणेश मंडळाने आपल्या अनोख्या सजावटीमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्रामीण संस्कृती आणि शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित हा देखावा पाहण्याकरिता लोक गर्दी करीत आहेत. या गणेश मंडळाविषयी आपण माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जाणून घेऊया. यवतमाळच्या सिंघाणिया नगरातील जिरापुरे लेआउटमध्ये तिजारे कुटुंबियांनी यावर्षी गणपती बाप्पाचा देखावा खास ग्रामीण संस्कृतीला समर्पित केला आहे. गेल्या 10 वर्षापासून ते घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करीत आहेत आणि दरवर्षी काहीतरी वेगळा आणि संदेश देणारा देखावा साकारत असतात. यावर्षी त्यांनी खास गायीवर बसलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. देखावामध्ये शेतात काम करणारा शेतकरी, बैलगाड्यातून माल घेऊन जाणारा शेतकरी आणि झोपडीबाहेर स्वयंपाक करणाऱ्या महिलेची प्रतिकृती साकारली आहे. या सुंदर कलाकृतीतून ग्रामीण जीवन किती साधं आणि कष्टमय असतं हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा देखावा यवतमाळच्या गणेश भक्तांसाठी एक वेगळंच आकर्षण ठरत आहे. दरवर्षी काहीतरी नवीन प्रयोग करून समाजाला एक चांगला संदेश देण्याचा तिजारे कुटुंबांचा हा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. श्रीकांत तिजारे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि मी पण एक शेतकरी असल्यामुळे माझ्या घरगुती गणेशोत्सवातून मी शेतीचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मी एक ग्रामीण लोक दाखवला आहे. त्यासाठी मी एक शेतकरी दाखवला आहे बैलगाडीवर बसून, आणि महिला घरासमोर स्वयंपाक करताना दाखवली आहे, आणि एक वडाचं झाडाखाली मी सगळा ग्रामीण म्हणजे गाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यातून लोकांना कृषीविषयी आणि खेड्यातील वातावरणाची माहिती व्हावी यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. यवतमाळच्या तिजारे कुटुंबियांनी साकारलेला हा अनोखा देखावा पाहून समाजाला एक चांगला संदेश मिळत आहे. अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करणे खरंच प्रेरणादायी आहे. नांदगाव तालुक्यातील एका गावात शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे पालकांनी थेट शाळेला कुलूप ठोकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून शिक्षण विभागाच्या या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावर आपण एक सविस्तर रिपोर्ट पाहूया. नांदगाव तालुक्याच्या परधाडी गावात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांनी आणि गावकऱ्यांनी मिळून शाळेला कुलूप ठोकले आहे. या गंभीर समस्येबद्दल गावकऱ्यांनी प्रशासनाला अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या होत्या. त्यांनी 28 तारखेपर्यंत शिक्षक न मिळाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशाराही दिला होता. मात्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेत. याचा परिणाम म्हणून सकाळी 11 वाजता पालकांच्या संतापाचा उद्रेक झालाय. हा सर, तर आता नियमानुसार आम्ही तुम्हाला जे लेखी निवेदन दिलेले, पेपर आउट झालेला आहे आणि सगळं तुम्हाला परिस्थिती माहिती. असं असताना आज मितीपर्यंत कुठलेही शिक्षक इथं आलेले नाही सर. ते 2 शिक्षक कसे पाठवलेले आहेत आम्हाला माहिती आहे. ते हिंगण्याच्या शाळेतून तुम्ही आजचा दिवस भेटून देण्यासाठी पाठवलेले, ते तिथे 2 शिक्षक आहेत. ते शिक्षक जर एक इथं आलेले, एक जर ते सांभाळणार असतं तर ते निघून जाणार आहे तिथून. नाही तुम्ही देणार कुठून? आता आम्ही तुमची वाट बघितलेली, 4 फेऱ्या झाल्या सर. हॅलो,
तर 2 शिक्षकांची लेखी घ्या. हा 4 फेऱ्या झाल्या तुमच्या आणि सर तुम्ही स्वतः गट शिक्षणाधिकारी या नात्याने तुम्ही ते यायला पाहिजे होतं. याचा अर्थ तुम्हाला त्याचं गांभीर्य नाही आहे, तुम्हाला त्याचे म्हणजे कळत नाही आहे. अहो मागच्या वेळेला आम्ही असंच केलं तर ठोके मॅडम दिवसभर इथं उभ्या हजर होत्या, तुम्ही आलेलेच नाही ना तिथं. ते म्हणतात आम्ही कुठून देणार आहे, तर मग आम्ही कुठून आणायचे? मग सर आता तुम्ही जर कुठून देणार असाल तर आम्ही कुठून आणायचे? शाळेला कुलूप लावण्यात आले, विद्यार्थी शाळेच्या बाहेरच बसलेत, तर शिक्षकही बाहेर उभे राहून विद्यार्थ्यांना शिकवताना दिसलेत. ही दुर्दशा केवळ शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे घडली आहे. गावकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेची कुलूप उघडणार नाही. या गंभीर परिस्थितीनंतरही दुपारपर्यंत एकही शिक्षण अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. शिक्षण हक्क कायद्याच्या टाहो फोडणारे अधिकारीच आज मुलांच्या शिक्षणावर कुलूप लावण्यास कारणीभूत ठरले आहेत, असा आरोप पालक करीत आहेत. प्रश्न असाही आहे की मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करणार का, की पुन्हा एकदा फक्त कागदी घोडे नाचवून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ठेवले जाईल? शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकणारी आपण महत्त्वाची बातमी बघितली. अधिकारी जर असेच गांधारीच्या भूमिकेत राहणार असतील तर विद्यार्थ्यांचे भविष्य कसे घडणार, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यात नांदगाव आणि मालेगाव विधानसभा क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अचानक आलेल्या या पावसाने शेती पिकांचे मोठं नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडला आहे. याविषयीची आपण माहिती बघूया. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मालेगाव तालुक्यात अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे मोठे नुकसान केलं आहे. विशेषतः मालेगाव तालुक्यातील माडमाथा परिसरात या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. शनिवारी दुपारी कंधाणे, झोडके, चिखलोहळ, साजवाड, शेंदुर्णी, नाळे आणि पादडदे या गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कांदा, कपाशी आणि मका यांसारखी महत्वाची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. साजवाड गावात तर एक दुर्दैवी घटना घडली. ठगूबाई जगताप यांच्या गट क्रमांक 197-2 मधील एक म्हैस विजेच्या कडकडाटात जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांनी पंचनामा केला. लवकरात लवकर शासकीय मदत देण्याचं आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडदीप दिली होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नद्या नाले तुडुंब भरून व्हायला लागले आहेत. एकीकडे काही भागात पाऊस पडला असला तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आता राज्याच्या विविध भागातून पाठिंबा मिळत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या नांदेडनेही यात पुढाकार घेतला असून तिथून आंदोलकांसाठी मदतीचा हात पुढे आला आहे. याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मराठा आंदोलकांना आता नांदेडमधून रसद पोहोचत आहे. मराठा आंदोलकांचा पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून तब्बल 20,000 चपात्या आणि ठेचा मुंबईकडे पाठवण्यात आला आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी म्हणून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा गावातून गावकऱ्यांनी एकत्रित येत हे योगदान दिलं आहे. आंदोलकांचे जेवणाचे हाल होऊ नयेत याकरिता ही मदत पाठवण्यात आली आहे. याआधीही मराठा आंदोलनाला मराठवाड्यातील विविध भागातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. आज या आंदोलनाचा 3रा दिवस आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून आंदोलकांना मदत पोहोचत आहे. नांदेड जिल्ह्यातील आलेल्या या मदतीमुळे आंदोलकांची ताकद आणखी वाढली आहे. मराठी आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत गेलेल्या एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण आंदोलकांमध्ये शोककळा पसरली आहे. याविषयीची आपण माहिती जाणून घेऊया. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाकरिता सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मराठवाड्यासह राज्यातील लाखो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
परंतु याच आंदोलनादरम्यान एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. टाकडगाव येथील विजय घोगरे यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यात आले. बीड जिल्ह्यातील एका आंदोलकाच्या मृत्यूनंतर आता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकडगाव येथील एका 35 वर्षीय तरुण आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विजय घोगरे असं ह्या शहीद झालेल्या तरुणाचं नाव आहे. आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या विजय यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने आंदोलकांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. आरक्षण लढ्यातील शहीद म्हणून गौरवल्या जाणाऱ्या विजय घोगरे यांचे पार्थिव अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आणण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या घटनेमुळे मराठा समाजामध्ये शोक व्यक्त केला जात आहे. आरक्षणाच्या लढ्यात आणखी एका तरुणाला आपलं जीवन गमवावं लागलं आहे. या घटनेने संपूर्ण समाजावर शोककळा पसरली आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.